आपण अनेकदा लोकांच्या अडचणींचा फायदा घेऊन भोंदू बाबांनी त्यांना फसवल्याच्या बातम्या बघतो. पण जेव्हा सत्तेतील लोकच अशा बाबांच्या आहारी जातात त्याला काय म्हणणार? सध्या अशाच एका बाबाचं प्रकरण चर्चेत आहे. ते म्हणजे नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेला अशोक खरात. मात्र या प्रकरणाला खरं वळण मिळालं ते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचा अशोक खरात सोबतचा एक व्हिडिओ समोर आल्याने. पण हे असं राजकीय बुवाबाजीचं प्रकरण पहिलंच नाही. या अगोदरही अनेक मोठे नेते राजकारणी अशा भोंदूंच्या संपर्कात आल्याचं समोर आलं होतं. कोण आहेत हे नेते आणि ते कोणत्या भोंदूंच्या संपर्कात आले होते जाणून घेऊ सविस्तर. सुरुवातीला पाहूयात अशोक खरात प्रकरण नेमकं काय. नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष कॅप्टन अशोक खरात अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमध्ये निवृत्त अधिकारी होता असं देखील सांगितलं जातं. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. या अत्याचाराचे सीसीटीव्ही फुटेज आणि मॉर्फ केलेले व्हिडिओ होते. पण त्याच्याच ऑफिसमधील नीरज जाधवने या 58 महिलांवरील अत्याचाराचे फुटेज चोरले आणि खरातलाच 5 कोटींची खंडणी मागून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मात्र खरातने पोलिसात धाव घेतली. पुढे तपासाची दिशा पुढे सरकताच चित्र पालटलं. खरातने ज्या महिलांचे फोटो खंडणीसाठी वापरले जात असल्याचा दावा केला होता त्याच महिलांचे शोषण स्वतः त्यानेच केल्याचा संशय पुढे आला. याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी अशोक खरातला अटक केली. त्याचे धागेदोरे राज्यातील बड्या नेत्यांशी आणि मंत्र्यांशी जोडले गेल्याचे संशय आहे. त्यामुळे त्यावर तातडीने एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. तर अशोक खरातच्या प्रकरणादरम्यान सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी या अगोदरही मोठे राजकारणी अशा भोंदूंच्या संपर्कात आले असल्याची एक यादीच दिली. त्यांनी या सर्व राजकारण्यांनी आता तरी धडा घ्यावा असा सल्लाही दिलाय. ते आपल्या पोस्टमध्ये काय म्हणाले पाहूयात. सुरुवातीला कुलकर्णी लिहितात, इंदिरा गांधी, धीरेंद्र ब्रह्मचारी, पी.व्ही. नरसिंहराव, चंद्रास्वामी, अशोक चव्हाण आणि शिवराज चाकूरकर, सत्य साईबाबा, अडवाणी आणि मोदी, आसाराम बापू, पंजाब हरियाणामधील नेते राम रहीम आणि आजचा खरात यांचे एकनाथ शिंदे आणि रुपाली चाकणकरांसोबत कथित संबंध असल्याचं समोर येत आहे. ही नावे फक्त झलक आहे. खरे तर अपवाद वगळता जवळपास सर्वच राजकीय नेत्यांचा असा एक गुरु असतो. स्थानिक महाराजांकडे तर त्या तालुका जिल्ह्यातील हे नेते जातच असतात. काही जण उघडपणे भेटतात तर काही जण अंधारात. अलीकडे मोबाईल आल्यामुळे फोटो शूटिंग होतात, अन्यथा जुन्या काळात हे पुढेही येत नव्हतं. पुढे कुलकर्णी लिहितात, सामान्य माणसं ही अशीच असतात. तेही अशा बाबांच्या कच्छपी लागलेले असतात. पण फरक हा आहे की भोंदू बाबा राजकीय संबंधांचा लगेच गैरवापर सुरू करतात. बेकायदेशीर कामं करून घेतात, इस्टेट वाढवतात आणि अनेक राजकीय नेते त्यांच्याकडे येत असल्याचा सतत प्रचार करतात आणि त्यातून सामान्य माणसांमधील त्यांचा टीआरपी भलताच वाढतो. त्यातून पुन्हा ते आर्थिक व लैंगिक शोषण करून स्वतःचं महत्त्व वाढवतात, गुन्हेगारी कृत्य करतात आणि समाजातील बुवाबाजी त्यातून वाढत जाते. राम रहीम सारख्या विकृत बाबाला सतत सवलत देऊन आता शिक्षाही माफ होते. तर हेरंब कुलकर्णी पुढे असंही लिहितात की आसाराम बापूच्या दर्शनाला गुजरातमधील आणि देशातील अनेक राजकीय नेते आणि भेटीचे फोटो आहेत. वाजपेयी, अडवाणी, नरेंद्र मोदी यांचे व्हिडिओ देखील आहेत. पण आपल्या पोलीस व न्याय व्यवस्थेने धाडस दाखवत त्यावर मात करत त्याला जेलमध्ये पाठवलं. पण त्यावरून राजकीय नेते काहीच धडा घेताना दिसत नाहीत. अर्थात राजकीय नेत्यांचेही त्यामुळे 3 प्रकार करावे लागतील. हे 3 प्रकार कोणते पाहूयात. पहिला प्रकार, बाबांचे उद्योग माहीत असून त्याला मदत करणारे किंवा काळा पैसा लपवायला त्याचा उपयोग करणारे. दुसरे असतात असुरक्षिततेतून व महत्वाकांक्षेतून धार्मिक विधी, भविष्य यासाठी या बाबांना शरण जाणारे. आणि तिसरे असतात जनतेमध्ये लोकप्रिय असलेल्या बाबाचं जाहीर दर्शन घेतलं तर लोकांमधील आपलं स्थान पक्क होईल अशा भावनेने या बाबांच्या मंदिरात जाणारे. त्यामुळेच विविध देवस्थानच्या महाराजांच्या दर्शनाला हे अनेक नेते जात असतात. महाराजांच्या मेळाव्यातून आवर्जून येत असतात. किमान आजच्या या प्रकरणावर या नेत्यांनी धडा घ्यायला हवा की मोबाईलच्या काळात तुमची अंधारातली भेटही गुप्त राहत नाही. हे लक्षात घेऊन बुवा बाबांपासून त्यांनी दूर राहावं असा सल्ला देखील हेरंब कुलकर्णी देतात. तसेच पुढे ते सांगतात, सत्य साईबाबा यांच्या मृत्यूनंतर तिथे जाऊन रडणारा सचिन तेंडुलकर यामुळेच अनेकांना खटकला होता. काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा या ठिकाणी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी सत्य साईबाबा यांना तिथे निमंत्रित करून त्यांची पूजा केली होती. तेव्हा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी त्याला कडाडून विरोध करत एक लेख लिहिला होता. ज्या सत्य साईबाबांवर गुन्हे दाखल आहेत, हातचलाकीचे जे प्रयोग करतात, अशी व्यक्ती संविधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्री निवासस्थानात कशी येऊ शकते असा सवाल त्यावेळी दाभोळकरांनी केला होता. पण आज दुर्दैवाने धार्मिक राजकारणामध्ये हे कुणालाही खटकत नाही. आजच्या घटनेने सर्वपक्षीय नेत्यांना सुबुद्धी लाभो हीच या सर्वत्र पसरलेल्या सर्वपक्षीय लोकांच्या श्रद्धास्थान असलेल्या बाबांच्या चरणी प्रार्थना असं म्हणत या पोस्टचा हेरंब कुलकर्णी यांनी शेवट केलाय.
त्यामुळे मंडळी, हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केलेला सवाल तसेच आज सध्या चर्चेत असलेलं अशोक खरात हे प्रकरण, याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.